माध्यमातून भरघोस सहकार्य लाभलंय आणि त्यांचं खरोखरच मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपलं योगदान लाभलं त्यामुळे हा इतका मोठा सोहळा, इतका मोठा इव्हेंट यशस्वीरित्याने आतापर्यंत पार पडत असताना दिसलाय. त्याच साथीनं, त्याच बरोबरीनं त्यांचे बंधू माननीय आमदार श्री रमेशजी शेंडगे साहेब यांचं सुद्धा तितकंच मोठं योगदान आहे आणि या योगदानामुळे ह्या स्पर्धेला अजून 4 चांद लागलेत आणि ज्यांची आपण प्रार्थने उपस्थिती पाहतात, ज्यांची प्रार्थने उपस्थिती आपण पाहतोय असे आपल्या मंचावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय जयसिंग शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय आणि योगदानापेक्षा त्यांची जी प्रार्थना उपस्थित लाभली आहे त्या उपस्थितीमुळे आमचे आयोजक राहुल जिरकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना खूप मोठं बळ मिळालंय आणि जयसिंग साहेबांची उपस्थिती म्हणजे इथून पुढे हा उचललेला विडा अजून उत्तरोत्तर मोठा करण्यासाठी दिलेले संकेत आहेत. आपण किती सहकार्य करतात त्यापेक्षा आपण जी प्रत्यक्ष रूपी भेट दिली आहे ती आमच्यासाठी बहुमूल्य आहे आणि त्यामुळे आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. DVPL च्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. मागच्या दिशेने आपण जाणार आहोत ग्रँड फिनालेचा महामुकाबला. ज्या महामुकाबल्यासाठी आज 12 संघ एकमेकांसमोर साखळी सामन्यामधून खेळताना दिसले. साखळी सामन्यामधून खेळत असताना 12 संघांमध्ये सुपर 6 मध्ये 6 संघ दाखल झाले. त्या 6 संघांमधून 3 संघ सेमीफायनल पर्यंत आले आणि 3 संघांमधून आपण डायरेक्ट आता फायनल कडे आलेलो, ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकांसमोर या खिताबी बनंतीला आपल्या नावे करण्यासाठी आतुर आहेत आणि या आतुर असतानाच जो नाणेफेकीचा कौल झाला, हा नाणेफेक म्हणणार नाही नशिबाचा कौल जो झाला, त्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल तो नशिबाचा कौल बाजूने चुकलाय अर्जुन इलेव्हनच्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे ॲज युजल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम वेदांत इलेव्हन या संघाला. 5 बॉल 3 आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असताना इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी अशा संघाला ज्या संघाने मागची मॅच जवळजवळ समोरच्या संघाच्या अंगात उतरली होती, घशामध्ये गेली होती, ती घशातून हात घालून काढली आहे. सो हे बॅटल 2 अशा यशस्वी संघांमध्ये ज्या संघाला आता इथून हारणं पसंत नाही. हरावं तर एकाला लागणार आहे, जिंकावं एकाला लागणार आहे, परंतु खेळ उच्च कोटीचा होईल एवढं मात्र नक्की. दोन्ही संघांना देतोय खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या टेक्निकल डिजिटल TBN लाईव्हच्या टीम कडून, आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून, आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. लेट्स प्ले. पहिला चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावडं पील. पंच म्हणतात ना मुन्ना ना. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा आणि शरीरावरती आदळल्यानंतर जी अपील झाली त्या अपीलचा प्रभाव नाही धाव नाही काय. पहिला चेंडू नाही धाव नाही प्रभाव. एक्झॅक्टली राकेश बसल्यापासून शिकलाय सकाळपासून खूप साऱ्या गोष्टी. आज अतिशय चांगली स्कोरिंग राकेशने केली. हो चेस्टीच्या बाहेर चेंडू रप्पा पडल्यानंतर निघून चाललाय. मग खेळपट्टीवरती ग्रास आहे. आणि त्या ग्रासला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात. ॲज अ बॉलर म्हणून खेळपट्टीला जो गोलंदाज परखतो तो केव्हाही कधीही महागडा ठरत नाही असं आपण अनेक वेळा पाहिलंय आणि म्हणूनच ते खेळपट्टीला परखत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. बॅटची एज अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटर स्ट्रोक नव्हता. चेंडू एका धाब्यासाठी निघून जातोय. सिंगल धाब येते. 3 चेंडूमध्ये पहिली धाव म्हणजे धावफलकाचा श्रीगणेश झालाय. दोन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. इरकर वस्तीचे डान्सर केशवजी इरकर
या ठिकाणी आमच्या संवेतात. यावेळेला शॉट पूल क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि झेल सुटत असताना 2 धावा मला वाटतं धावून कंप्लीट केल्यात. आणि राहुल राकेश इथे येऊन जाऊन एक चर्चा सुद्धा करायची वाटते. स्पर्धा कोणती असो कशी असो, परंतु स्पर्धे अगोदर जे कोणी येतात आणि स्पर्धेच्या शेवटी जातात त्यांचं नाव काय असतं माहिती आहे? त्यांना म्हणतात ब्रॉडकास्टिंग टीम. जे टेलिकास्ट करतात. आमचे डीबीएनचे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. काल सकाळी इथून सगळे 5:30 वाजता घरी गेलेत. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगावं असं वाटते ही बाब आवर्जून. शॉटपूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाही. चांगली फिल्डिंग. सकाळी 5:30 वाजता घरी गेलेले आहेत आणि त्यानंतर ज्या वेळेला सकाळी 9 वाजता पोहोचायचं होतं, 9 वाजता या स्पर्धेचा आगाज होणार होता, त्यावेळेला 15 मिनिटं अगोदर ही आमची डीबीएनची टीम इथे उपस्थित झाली आहे. आणि म्हणूनच सलाम आहे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, सलाम आहे त्या संपूर्ण ब्रॉडकास्टिंग चॅनलला, यूट्यूब चॅनल्सला, जे चॅनल्स या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपला सर्व कस पणाला लावतात आणि तो इव्हेंट यशस्वी करून दाखवत असताना इव्हेंटच्या अगोदर सर्वात पहिले येतात, इव्हेंटच्या सर्वात शेवटी ते घरी जातात आणि कोणत्याही प्रकारचं न थकता, न कोणती काही गडबड करता खूप चांगले योगदान आपल्या स्पर्धेच्या प्रती देतात आणि ती स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो. सो वन्स अगेन पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातो, ज्या ठिकाणी पहिल्या षटकात 4 धावा आल्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय चेतन. सकार्या नाही, आपले डीबीपीएल आहे, नॉट IPL. आपल्याकडे मोठे प्लेयर खेळतात, चांगले प्लेयर खेळतात, समाजाच्या माध्यमातून प्लेयर घडवण्याचा राबवण्यात आलेला उपक्रम डीबीपीएल. ओहो, पहिला चेंडू उसळी घेणारा पहा, पूर्णपणे प्रभुत्व राहिले गोलंदाजाचं. ज्या वेळेला 6 वाजून गेले तेव्हापासून काहीशी कंबर कसली आहे, खास करून अर्जुन इलेव्हनच्या गोलंदाजांनी. जी लाईन अँड लेंथ त्यांनी अर्जित केली आहे, खास करून लेंथचा मी विचार करेल. शॉट ऑफ लेंथ आणि यानंतर शॉट ऑफ पूल. ओहो, पॉवरफुल, इट्स अ वंडरफुल सिक्सर, डीबीपीएल षटकार. यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा हातभार, सर्वात मोठं पाठबळ ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय, आदरणीय सन्माननीय आमदार रमेशजी शेंडगे साहेब, आदरणीय आमदार प्रकाशजी शेंडगे साहेब आणि त्यांचेच बंधू आज आपल्या मंचावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय जयसिंगजी शेंडगे साहेब. या महान व्यक्तींच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपल्याला चांगल्या रीतीने पार पडताना पाहायला मिळते. यावेळेला चेंडू गेलाय लॉंग लेग, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. व्हॉट अ शॉट. या सर्व पुरस्कर्त्यांचा, या सर्व सहकर्त्यांचा आधार, त्यांचं पाठबळ आज डीबीपीएल सीझन 5 यशस्वी करण्यामागे मोठ्या प्रमाणात आहे. बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे धाबा येत आहेत त्या धाबांना पाहता धावफलक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि चांगलं धावफलक सेट केलं जाईल यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. परंतु गोलंदाज चेतन उर्वरित 2 चेंडूंमध्ये काय आपला प्रभाव दाखवेल का? चेंडू गेला ऑन साईडला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. हे ते मैदान आहे याने काल एक 5 लाखाची यशस्वी स्पर्धा इथे पार पडताना दाखवली. तब्बल 4 स्पर्धा एकाच वेळेला एकाच दिवसामध्ये कंप्लीट करत असताना त्यांचे अंतिम सामने तब्बल 12 लाखाच्या आसपासची राशी या मैदानाने त्या सर्व विजेत्या संघांमध्ये वाटली आहे. बॅकफुट पंच आहे, पंच चेंडू गेलाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, फॉलो करत असताना चेंडूला अडवलंय, फेकी होते तोपर्यंत 1 2 3 आणि या 3 धाबा धावून पूर्ण केला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय.
धावपलकरती धाबा आहेत 18 आणि या 18 फक्त धाबा नाही आहेत तर शेवटच्या चेंडूवरती धाबा आल्या 3 आणि सर्वात मोठी मारलेली पिन आहे समोरच्या संघाला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या ऐकूयात आमच्या डीजे मयूरला, त्यानंतर वळूया त्या उर्वरित चेंडूंकडे. थँक्यू 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 डीजे. शेवटचे 5 चेंडू. अजून एक गोष्टीचा नक्कीच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आमचे मित्र राहुल इरकर आणि त्यांच्या साथीनं सागर सुळे मागील 3 ते 4 या DVPLचा मी सुद्धा साक्षीदार आहे. त्यांच्या साथीनं काम करत असताना मी सुद्धा पाहिलं त्यांची धडपड, अहोरात्र त्यांची ती मेहनत आणि संपूर्ण समाजातील खेळत असलेल्या खेळाडूंना कशा प्रकारे चांगला प्लॅटफॉर्म मिळून देता येईल यासाठी करत असलेले दिवस रात्र हे आपण पाहत राहिलो. आणि त्याचबरोबर त्यांचा बाळू इरकर यांचा त्यांना असलेला तो पाठीचा हात, पाठीवरचा हात, या सर्व गोष्टी नजरअंदाज करण्यासारख्या नाही आहेत. सातत्यानं या मैदानावरती खूप कमी प्रमाणामध्ये अशी मैदानं खेळण्यासाठी मिळतात, परंतु DVPL म्हणजे धनगर वसई प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व समाजातील खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळावी यासाठी त्यांचा तो अट्टाहास असतो. तो अट्टाहास ते करत असताना यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडत असताना मागील 4 वर्ष आपण पाहिले आणि इथे अजून एक चौकार, पंच, पॉवरफुल पंच आणि लेफ्ट कव्हर ड्राईव्ह सादर करत असताना चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, पुन्हा एकदा बीट. धावचीची संधी आणि अशा वेळेला धाव न घेत असताना धावचीत गडी बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ऑन साईडला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती मिड विकेटचा फील्ड नाही होणार झालाय तोपर्यंत बॅक करेपर्यंत 2 धाबा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. या धाबा तितक्याशा सोप्या राहणार नाही आहेत. काटा टुपतो ना तशा टुपणार आहेत नेक्स्ट इनिंगमध्ये. अनेक स्पर्धा कव्हर करत असताना या गोष्टींना डोळ्यासमोर आम्ही अनेक वेळा पाहिलंय आणि त्यामुळे इथून या धाबांचा इम्पॅक्ट दुसऱ्या इनिंगमध्ये जरूर दिसेल, परंतु इथून पुढचा आणि शेवटचा अंतिम चेंडू किती धाबा देऊन जाईल. 24 वरती धावफलक थांबलंय. फ्लड लाईटचं क्रिकेट आहे, रजनी क्रिकेट आहे. घड्याळामध्ये 10:15 वाजायला आलेले. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं येतोय जरूर, परंतु चेंडू नोमॅन्स लँडमध्ये आलाय, लँड झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव गेड्याच्या नादामध्ये आली. विकेट. विकेट आल्यानंतर टार्गेट कितीचं बनलंय? 26 धाबा धावफलकवरती आहेत. 27चं टार्गेट बनलंय. प्रशंसक दर्शक खुश आहेत टीम वेदांत 11चे, परंतु काय या खुशीवरती पांघरून येईल की ही खुशी कायम राहील ही येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात आमच्या डीजे मयूरला आणि त्यानंतर वळूयात दुसऱ्या इनिंगमध्ये.
चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावायच्या वेदांत इलेव्हन. इतका वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो, वेळ नाहीये. फायनलचा सामना आहे. कोणत्या प्रकारची पेनल्टी लावली जाणार नाही यासाठी तुम्ही सहकार्य करा. इनिंग संपून 2 मिनिटं झालेली आहेत. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्या बया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेटराच्या जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. ही अशी गटिका आहे जिथे तुम्ही उकाल तर संपाल आणि जर काही इथं सातत्यपूर्ण कामगिरी कराल तर मात्र या आकर्षक देखण्या सुबक ट्रॉफीवरती नाव कोरताना दिसाल. चला जास्त आर्ग्युमेंट नको आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. पंच डिसिजन देऊन लगेच बाजूला बा. आपल्याकडे इतका वेळ नाही आहे आता कोणत्याही गोष्टीची शहानिशा करण्यासाठी. जो काही योग्य निर्णय आहे पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूलल्या गेल्यात. विशाल आणि मला वाटते राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. विशालने आता स्वतःच्या हातामध्ये ते सूत्र घेतलेत ज्या सूत्रांद्वारे मॅचच्या जवळ जाता येईल. पाहूयात. हो हो यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होऊन निघणाऱ्या चेंडूला आडव्या बॅटनं मिडविकेटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. पायाचे निर्देशन चुकीचं होतं आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. मोठा फटका. ओहो काय जबरदस्त पिक केलाय. पिकअप स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार. षटकार. उडी मारून चेंडू आतमध्ये टाकल्यास षटकारच असतो. त्यामुळे प्रयत्न जरूर केले गेले ते त्याची तारीफ. आणि 101 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मारले गेलेत. हा षटकार पकडून क्या बात आहे. 101 वा सिक्सर इथं लगावण्यात आला फलंदाज विशालच्या बॅटमधून. 3 चेंडू 8 धाबा. रोहन पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक. झेल खाली झेल टिपलाय. विशाल गॉन. पुढे 8 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. टार्गेट 27 आहे म्हणजे 9 धावा प्रत्येक षटकामध्ये अपेक्षित आहेत. एक जरी धाव आली तरी सुद्धा आस्किंग रन रेटला भेदलं जाईल. काय एका धावेसाठी जातील की 4 की 6 की 3 की 2 की 1. 8 धावा आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुन्हा एकदा रोहन सज्ज होतील. सर्व रोहनने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि तो ब्रेक थ्रू या मॅच मध्ये खूप चांगली जान चौकणार आहे. लॉफ्ट पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपलाय आणि जसा आला तसा पियुष माघारी परत आहे. गॉन. थँक्यू. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफल करते भूषण. राकेश काळे नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. 8 धावा धावफल करतेत. अजूनही 10 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 10 मध्ये 19 धाब्यांची गरज आहे. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 10 डिलिव्हरीज. क्रुशियल मोमेंट या दोन्ही मॅचची. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी निघून चाललाय. लेग बाय शर्फन एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. काय खेळलं इथे. विकेट सॅक्रिफाईस. याचा जर तर गडी बाद होईल आणि स्ट्राईक हँड वरती आता कोण येतोय. राहुल. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफल करतेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. नाव चेतन आलाय. राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या राहुलने मागील मॅच स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जवळजवळ 95% रन्स त्याने केले होते त्या विजयामधले आणि तो मात्र आता स्ट्राईक एंड वरती आहे. पाहूयात. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेलाय.
वाईटसाठी एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. 10 धावा धापलकर, अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. एक मोठा फटका आला, मॅचला कलाटणी मिळू शकते, मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. एखादं संकट आल्यानंतर ज्या वेळेला सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळेला हळूच एखादा दरवाजा ओपन होत असतो आणि तो पटत राहतो. आणि इथे काय घडलंय? पंच अंपायर गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. ज्या ठिकाणी तिसरं षटक ज्याला सुरुवात होण्या अगोदर धावा किती झाल्यात? 13. 5 मध्ये किती गरजेचे आहेत? चला चालू करा, आता वेळ नाहीये. 13 धावा धावपल करतेत. 5 मध्ये 14 धावांची गरज. योगीराज आलाय का? येस. नाही, उमेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. उजव्या स्टेच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतील. पंचांना वळण्याची संधी मिळते. क्या मैच अभी तक खत्म हुआ है? नहीं दोस्तों, यह मैच बहुत ही बड़ा होने वाला है. चौदा धावा दाखल करती लगावल्या जात आहेत. अजून 13 धाब्यांची गरज आहे. 5 मध्ये 13. एक षटकार आशेचा किरण असेल, एक षटकार निर्देशन देणार असेल आणि तो षटकार येईल का? हो हो, पुन्हा एकदा पंच पुन्हा एकदा वळतात. येस, इट्स अ वाईड बॉल. वाईड 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 करता करता वेळ वाईट नाही येणार याची पण दक्षता घेतली पाहिजे. आणि वाईट वेळ आली तर मात्र फलंदाजाला सुद्धा तर मी विनंती करेल सगळे संघ मालक, त्या संघ मालकांना विनंती, आपण मंचाजवळ यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू सीमारेखा पार. ओ तोपर्यंत किती धावा धावून पूर्ण केल्या जातील?
2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात, परंतु काय जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू अल्डाय. सेफ. 2 धावा फक्त मिळतील. चार चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. हो चेंडू उजव्या बाहेर. क्या बात आहे. 4 मध्ये 9. प्रेक्षक हो, मॅच अतिशय सोपी होत चालली आहे. 6 आला तर बॉल टर्न येईल आणि तो षटकार जर आला तर मात्र जी काही मेहनत केली उर्वरित 2 गोलंदाजांनी त्याच्यावरती पूर्णपणे पांघरून आल्यासारखं चित्र असेल, पाणी फिरल्यासारखं होणार आहे. हर बाजी को जितना हमें आता है, हर बाजी को पलटना हमें आता है, परंतु ती बाजी पलटवणारा खेळाडू कोण असेल, काय संग्राम बाजी पलटवेल का. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडूवर खेळून काढला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा वेगाने कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट. हो 3 मध्ये 7 करावी लागणार आहे मात. कोण कोणावरती करेल मात आणि ती मात करण्यासाठी कोण कोणाला देईल साथ, येणारी काळ सांगणार आहे. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. पाठलाग करावाच लागेल हा सामना जिंकण्यासाठी धावांचा. म्हणजे 3 चेंडू मध्ये 7. काय घडेल, काय घडेल या चेंडूवरती. ओहो वाईड बॉल, वाईड बॉल. आता 3 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा. जर का उघड्या डोळ्यांना नाही दिसला, चष्मा वरती लावा, चांगला दिसेल. 4 वाईड आलेत, 2 धाबा आल्यात, 6 धाबा निसत्या 2 चेंडू मध्ये आल्यात आणि 3 मध्ये आता 1 पार करायचा आहे. जर षटकाने तर ठोकला गेला तर हा सरप्राईज करणारा धक्कादायक विजय मिळवला जाईल. या DVPL मधील सर्वाधिक बेस्ट मॅच म्हणून या मॅचकडे पाहिलं जाणार आहे. वेगानं चेंडू गेला, फील्ड केली जाते, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेतली जाते. 2 मध्ये 4. कोणाचा होणार बेडा पार. काय जबरदस्त सामना आहे. DVPL धनगर वसई प्रीमियर लीग याच साठी केला होता का अट्टहास. शेवट गोड बाबा, शेवट गोड होणार आहे. दोन्ही संघांपैकी एक संघ हा विजेतेपदावरती नाव कोरणार आहे. परंतु हा सामना ज्या प्रकारे पुढे जातोय तशी तशी आता हृदयाची स्पंदने सुद्धा वाढत जाणार आहेत. हृदयाच्या ठोक्यांमध्ये उतार चढाव दिसणार आहे आणि थंडी उडणार आहे. सर्वात मोठी गोष्ट थंडी उडणार आहे, जी थंडी आता सर्वांना वाजते. हो हो, ये मोये मोये सीन आहे. चर्चेसाठी खेळाडू आलेत एकत्र. विजेता होणार आहे एक मात्र, आणि तो एक मात्र विजेता कोण असणार आहे.
येणारी काळबेल सांगणार आहे. एक चेंडू 4 धाबा. काहीही घडू शकतं. अनेक अशा ऐतिहासिक सामन्यांची साक्ष दिले या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानाने. आज पुन्हा एकदा हे नारंगीचं ऐतिहासिक मैदान या DVPLच्या स्पर्धेदरम्यान अजून एका रोमहर्षक सामन्याचा साक्षीदार बनेल का? ही ग्रँड फिनालेची मॅच, या ग्रँड फिनालेचा सामना DVPLच्या त्या आकर्षक ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी ऐतिहासिक सामना म्हणून संबोधला जाईल का? काय 1 चेंडू 4 धाबा केला जातील का? एक चेंडू 4. काय होणार का? पार पार पार. चेंडू मागे नाही. झेल टिपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकला वेदांत इलेव्हनने. DVPL सीझन 5 चा विजेता ठरतोय. प्रकाश टेमगर यांच्याकडून वेदांत इलेव्हन संघाला गोवा पॅकेज इथं जाहीर करण्यात आलंय. संघ विजयी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन चॅम्पियन टीम DVPL. आपलं मनापासून कौतुक. हार्ड लक टीम अर्जुन 11. आपलं सुद्धा तोंड भरून मन भरून कौतुक. मोरिया सर्वांनी